नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. रात्री जागायचं असल्यानं आम्ही हलकंच जेवण घेतलं. रात्रीची सोय म्हणून स्नॅक्स आणि चहानं भरलेला थर्मास वगैरे सगळं घेतलं होतं. बाकी ही मचानाच्या व्यवस्थाची तयारी करून घेतलीच होती. जाताना पप्पा ड्रायव्हर शेजारी तर मी मॉम जवळ बसलो. ताडोबाच्या परिसरामध्ये प्रवेश करेपर्यंत कोणी काहीच बोललं नाही. मॉम माझा हात आपल्या हातामध्ये घट्ट धरून बसली होती. कदाचित संध्याकाळच्या घटना मालिकेची परिणिती म्हणून असेल किंवा मी तिच्याशी जास्त लगट करू नये म्हणूनही असेल. अर्थात मीही जास्त मूडमध्ये नव्हतो, कारण माझा छोटा भाऊ थकला होता. दिवसातनं 2-2 राऊंड मारल्यावर थकणारच ना तो. पप्पांनी आमचं ऐकलं होतं आणि म्हणून मनावरचा ताण जाऊन थोडंसं हलकंही वाटत होतं. ड्रायव्हरनं ताडोबामध्ये प्रवेश केला तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. मध्यभागी असलेल्या तलावाकडे घेण्याआधी त्यानं 1 तास जंगलामध्ये फेरफटका मारून आणला. मध्ये मध्ये गाडीच्या उजेडामध्ये जंगली कुत्रे, हरणं यांचे कळप दिसायचे. गाडीच्या प्रकाशानं आणि आवाजानं ते बावचळून जायचे. मधू, आता आपल्याला मचानाकडे जायचंय, परंतु त्याआधी इथे मगर प्रजनन केंद्र आहे, त्याला व्हिजिट करायचंय. पप्पांनी मागे वळून मॉमला विचारलं. मगरी पाहायच्यात? नाही का बाई, मला त्यांची फार भीती वाटते आणि किळसही वाटते. नाही गेलं तर नाही चालणार का? काही हरकत नाही, मी आणि शौनक वाटलं तर उद्या दिवसा येऊन पाहू. सोन्या, चालेल ना तुला? पप्पा मला उद्देशून म्हणाले. येस पप्पा, मला आवडेल पाहायला. आता मचानाकडे जायचं म्हणून ड्रायव्हरनं गाडी तिकडे घेतली. थोड्याच वेळामध्ये आम्ही मचानाच्या जवळ पोहोचलो. 2 मचान साधारण 50 फुटांच्या अंतरावरती तलावाच्या कडेनं होते. ड्रायव्हरनं गाडी एका मचानाच्या बाजूला पार्क केली आणि आम्ही सगळं सामान बाहेर काढून घेतलं आणि 2 हिश्श्यामध्ये वाटून घेतलं. पप्पा आणि मॉम एका मचानावर आणि मी आणि ड्रायव्हर दुसऱ्या मचानावरती चढलो. मचानावर गेल्यावर चादरी अंथरून घेतल्या. आता जंगलाची रात्रीची शांतता पसरलेली होती. फक्त रातकिड्यांचे आवाज येत होते. कालच पौर्णिमा होऊन गेली असल्यानं चंद्राचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. डोळे त्या प्रकाशाला सरावले होते. जंगलामध्ये एखादा प्राणी पाहायचा असेल तर तुमच्याजवळ जबरदस्त पेशन्स हवा, कारण प्राणी त्यांच्या मर्जीनं जीवन जगतात. त्यानंतर तो प्राणी वाघ असेल तर मग विचारूच नका. आजच्या फास्ट लाईफला सरावलेल्या सगळ्यांनाच हा पेशन्स असेल असं नाही. आम्ही साधारण 1 तास तसेच वाट पाहत बसल्यानंतर पप्पांना कंटाळा आला असावा. त्यांनी त्यांच्या टॉर्चनं मला इशारे केले आणि मग मी माझ्या मचानावर उतरून त्यांच्या मचानावर गेलो. शौनक, मला खूप झोप येते आणि इथे मला काही नीट झोप लागणार नाही. मी परत चाललोय, तुम्ही येता का? पप्पांनी मला हलक्या आवाजात विचारलं. मी आणि मॉम दोघांनीही नाही म्हटलं. इतक्या दूरवर आल्यावरती असंच रिकाम्या हाताने परत जायचं नव्हतं. पप्पा, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, मी थांबतो मॉम सोबत. ठीक आहे, मी गाडी घेऊन जातो. मला सोडून ड्रायव्हर पुन्हा परत येईल. मग तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा तुम्ही परत या. तुम्ही सांभाळून जा आणि गेल्यावर काही घेणार तर नाही ना, की अजून एखादी बाटली लपवली कुठे? मॉमनं पप्पांना विचारलं. मधू, का मारतेस मेलेल्या माणसाला? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? पप्पांनी दुखावलेल्या स्वरात विचारलं. ठीक आहे, जा तुम्ही. मी अविश्वास नाही दाखवणार तुमच्यावर, परंतु तुम्ही तुमच्या लाडक्या पोरासमोर कबूल केलंय. फक्त तुमचाच शब्द पाळला म्हणजे झालं. मॉम, का त्यांना असं बोलतेस? ते नाही स्पर्श करणार दारूला, मला खात्री आहे. मी दोघांच्याही वादात सारवासारव करत मिटवत म्हणलं. मग मॉमनं देखील जास्त ताणलं नाही, कारण तिला नंतर काहीतरी वेगळंच ताणायचं होतं. पप्पा खाली उतरले आणि ड्रायव्हरला घेऊन मग निघून गेले. मॉम, तू पप्पांवरती एवढा अविश्वास का दाखवतेस ग? तसं नाही रे सोन्या, ते आपला शब्द पाळतील का हे फक्त मी खात्री करून घेत होते. आणि मी उद्या सदाला सकाळी विचारेन ना. पण सदा खरं सांगेल का? हो, माझं आणि सुरेश भाऊजींचं आधीच सगळं बोलणं झालंय. सदा आपल्याला बरोबर सपोर्ट करेल. बरं, ते जाऊ दे सोन्या, पण आज तू कमाल केलीस हा.
आपल्या पप्पांना बरोबर लाईनवर आणलं. म्हटल्याप्रमाणे माझं किती मोठं ओझं उतरलंय म्हणून सांगू तुला. तुला याचं काय बक्षीस पाहिजे बोल. पप्पा निघून गेल्यावर आणि जंगलातल्या मध्यभागी असलेल्या मचानावर मी आणि मॉम दोघेच होतो. ह्या एकांतामुळे मी पुन्हा एकदा मूडमध्ये यायला लागलो होतो. मी सरळ सरळ मॉमाला मिठीत ओढलं. तिच्या ओठांवरती एक झक्कास किस घेतला. हे काय, माझं बक्षीस आहे ना माझ्याजवळ. झाला का तुझा फाजीलपणा पुन्हा सुरू. मॉमनं मला तोंडी विरोध केला, पण माझ्यापासून दूर व्हायचा तिनंही प्रयत्न केला नाही. उलट तिनं माझ्या डोक्याभोवती आपले हात ठेवत माझंही चुंबन घेतलं. अजून तशी थंडी पडायला सुरुवात झालेली नव्हती, पण जंगलात उघड्यावर असल्यानं वातावरणात थोडीशी हलकीशी शिरशिरी होती. त्यामुळे मॉमच्या शरीराचा उबदार स्पर्श मला हवासा वाटत होता. मी मॉमला अजून घट्ट बिलवलो. मॉमचे स्तन माझ्या छातीवर दाबले गेले. हळू रे सोन्या, असा का जोरात करतोयस. मॉम, उगीच खोटी तक्रार करू नकोस. मला माहीत आहे तुला हे आवडतं. आणि मग मॉम काहीच बोलली नाही, फक्त हसली. मचानावर चादर अंथरलेली होती. मग मॉम त्यावर आडवी झाली आणि मला आपल्या अंगावर ओढून घेतलं. मी मग तिथनं पुढं हळूहळू कार्यक्रम करायला सुरुवात केली. आणि मग मी पुन्हा माझे ओठ तिच्या ओठांवरती टेकवले. मॉम, आता करू देशील मला इथे उघड्यावर. हो, मग काय हरकत आहे, आपण दोघंच तर आहोत. पण ड्रायव्हर येईल ना, त्याचं काय. अगं तो येईल तेव्हा गाडीचा आवाज येईल ना, आणि त्याला यायला 1 तास तरी लागेल. आपलं होईल तोपर्यंत. आणि मग वाघ नाही बघायचा का. मम्मा, मला तुझा वाघ पाहायचा आहे. का छळतेस मला. करू दे ना मला. असं मी मम्माची छाती दाबत म्हटलं. मम्माचे ते माणसाल गोळे दाबायचा मग मी टाळूच शकत नव्हतो. ठीक आहे, तू म्हणतोयस तर, पण तू चांगलाच चटावलायस बरं का. मॉम, तुझ्यासारखी अप्सरा पुढ्यात असल्यावरती कोण संयम बाळगेल सांग बरं. मी पुन्हा मॉमचं चुंबन घेत म्हटलं. आता जास्त हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस. आता तूच चढ. मम्माने मला परवानगी दिली. मी मॉमचा कुर्ता धरून ओढला आणि काळजीपूर्वक रोल करत अगदी व्यवस्थित काढला. आणि मग मी मॉमवरती आरूढ झालो. तिने देखील आपले पाय विलग करून मला आपल्यामध्ये सामावून घेतलं. आणि मग त्यानंतर आम्ही जे काही केलं त्यानं मला फक्त गुदगुल्या होत होत्या. त्यानंतर मग सरते शेवटी मी माझी तोफ मम्माच्या आतमध्ये टाकून दिली. त्यानंतर मग रात्र क्रीडेचा जोर ओसरल्यानंतर आम्ही तसेच कितीतरी वेळ शांत पडून राहिलो. अचानक मला तलावाच्या दिशेनं हलकासा आवाज आला. मी हळुवारपणे मॉमच्या अंगावरून उतरत आपली अंडरवेअर आणि पॅन्ट वर खेचून घेतली आणि चादरीवरती पालथा सरकत चेहरा मचानाच्या कडेला आणला. पाहतो तर काय, तलावाच्या काठावर बसून एक वाघ तलावाचं पाणी पित होता. माझ्या हालचालीनं मॉमला हे जाणवलं आणि तीही पालथी होत मचानाच्या कडेला आली. तिनं माझ्याकडे पाहिलं. मी ओठांवरती बोट ठेवत तिला शांत राहायचा इशारा केला. मॉम, आपण याचा फोटो काढूयात का. मी मॉमच्या कानामध्ये कुजबुजलो आणि बाजूलाच आमची बॅग ठेवली होती. ती अजिबात आवाज न होऊ देता माझ्यापाशी मी ओढली. त्यातनं टॉर्च काढून मॉमजवळ दिला आणि कॅमेरा हातात घेतला. आणि त्याच क्षणी आमच्या गाडीचा आवाज आला. मी मनोमन ड्रायव्हरला खूप शिव्या दिल्या. त्यालाही हीच वेळ साधायची होती का. गाडीच्या आवाजानं वाघ दचकला. त्याने एक उडी मारली आणि बाजूच्या झुडपामध्ये जायला वळाला. मॉमनं प्रसंगावधान राखून त्याच्यावरती टॉर्चचा झोत मारला. वाघाने उजेडाच्या दिशेनं पाहिलं आणि मीही त्याच वेळेस कॅमेरा क्लिक केला. आमचं वाघाचं दर्शन झालं होतं आणि मॉमला माझ्या छोट्या वाघाचं दर्शन झालं होतं. आणि आता वाघ काही परत येणार नव्हता, त्यामुळे जंगलात थांबण्यात काही फार अर्थ नव्हता. ड्रायव्हर गाडी घेऊन पोहोचताच आम्ही मचानावरून सामान उतरवून गाडीत भरलं आणि फार्म हाऊसकडे परत जायला निघालो. जाताना मी मॉम जवळच बसलो होतो. आमच्या दोघांचीही कामतृप्ती झालेली असल्यानं परतीच्या प्रवासात आम्ही कुठलेही चाळे केले नाहीत. फार्म हाऊसला परतलो तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते.
रूममध्ये पोहोचताच कपडे न बदलताच मी तसाच बेडवरती आडवा झालो. झोप कधी लागली मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी फारसं काही वेगळं घडलं नाही. सकाळी मॉमनं सदाजवळ पप्पांची चौकशी केली. पप्पा रात्री परत येऊन निमूटपणे झोपल्याचं सदानं सांगितलं. त्यानंतर मग दुपारी मी, पप्पा पुन्हा एकदा जंगलामध्ये जाऊन मगरींचा पार्क पाहून आलो. सुरेश काकांनी पुढाकार घेऊन आखलेलं ऑपरेशन ताडोबा हे सक्सेसफुल झालं होतं. मी आणि मॉम आणि पप्पा आम्ही संध्याकाळी पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. जाताना मॉम आणि पप्पा एकमेकांच्या जवळ बसले होते तर मी ड्रायव्हरच्या शेजारी. पूर्ण प्रवासभर मी मॉम सोबत घालवलेले ते धुंद क्षण आठवत मी माझा पोपट कुरवाळत तसाच बसलो होतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ताडोबाची सफर ही अगदी अविस्मरणीय झाली होती. मित्रांनो, तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.